यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. आज रोजी एजे फर्निशिंग मॉल पिंपरी चिंचवड येथे जो गोळीबार झाला होता, ज्याचं ॲलिगेशन्स लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मार्फत ठेवलं घेण्यात आलं होतं आणि लॉरेन्स बिश्नोई गँगतर्फे याच्याबद्दल फेसबुकवरती एक पोस्ट जाहीर करण्यात आली होती जबाबदारी घेत की या एजे फर्निशिंग मॉलवरती त्यांनी शूटआउट केलं. तर त्या संदर्भात आज वडगाव मावळ कोर्टामध्ये 3 आरोपींना दाखल करण्यात आलं. त्याच्यामध्ये सागर पाल व इतर आरोपी यांना कोर्टामध्ये आणण्यात आलं. हरियाणावरनं त्यांना अरेस्ट केलं. ते मूळचे हरियाणाचे आहेत, पण त्यांना अरेस्ट करून आज कोर्टासमोर रात्री 11 वाजता हजर करण्यात आलं. त्यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांना अरेस्ट केल्यानंतर त्यांचे जे काही व्हॉट्सअप कॉलिंग होते किंवा CDR रिपोर्ट होते, परंतु त्यांनी एक गोष्ट अजून सांगितली की हे 3 लोक निगडीच्या ठिकाणी हॉटेलमध्ये एका ठिकाणी चेक इन करून थांबले होते आणि त्यानंतर हा सदरचा गुन्हा त्यांनी केलाय. परंतु आम्ही आरोपींतर्फे रिप्रेझेंट करतो. तर माझं नाव ॲडव्होकेट अजिंक्य मिरगळ. आम्ही असं रिप्रेझेंट केलं की सर्व काही जो तपास आहे तो टेक्निकल ॲस्पेक्टवरती डिपेंड आहे. त्याच्यासाठी फर्दर पोलीस कस्टडी 10 दिवसाची मागणी करण्यात आली होती, तर आम्ही 5 दिवसाची सफिशियंट आहे असं सांगण्यात आलं. परंतु जज साहेबांनी आजच्या मेहरबान कोर्टाने रात्रीच्या 28 तारखेपर्यंत फर्दर पोलीस कस्टडी दिली आहे. तर इथून पुढे 28 तारखेपर्यंत जो काही तपास होईल त्याच्यामध्ये काय निष्पन्न होतंय, ते कोर्टामध्ये काय रिप्रेझेंट करताय, या अनुषंगाने तपास होऊन बघून आम्ही पुढचा युक्तिवाद